कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे मनसे युती झाल्यावर भाजपच्या अंधभक्तांना इतकं झोंबलं की ही अभद्र युती आहे असे टोमणे मारू लागले. पण अमरावतीमध्ये भाजप एमआयएम युती झाली त्याचं काय रे अंधभक्तांनो? त्या बंटी बबलीचा विचार केला आहे की नाही? किती दुःख झालं असेल. आता कोणत्या तोंडाने राणा मॅडम एमआयएमवर भुंकणार? तिकडं शिंदे मनसे युतीबद्दल सोशल मीडियावर चर्चा आहे की कोर्टात खरी शिवसेना कोणाची हा रिझल्ट लागल्यावर शिंदे सेनेला भाजपसोबत विलीन होण्यापेक्षा मनसे पक्षात विलीन झाले तर केव्हाही चांगलं होईल. त्यांना उद्धव ठाकरेंची मदत घेऊन शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेत बसवता येईल. त्यानंतर लगेच बाळा नांदगावकर म्हणाले, कल्याण डोंबिवलीत जे घडलं तेच मुंबईत होणार. त्यानंतर निखिल वागळेंनी ताबडतोब ठाकरेंना फोन लावला. तेव्हा ठाकरेंकडून उत्तर आलं, 10-12 दिवस तुम्ही गंमत बघा. आज आपण चर्चा करणार आहोत मनसे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यामध्ये झालेल्या आश्चर्यकारक युतीची. आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रात कुणाच्याही युत्या होऊ शकतात. भाजप काँग्रेसची युती होऊ शकते, आणखीन कोणी कोणाबरोबर जाऊ शकतं. त्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही एकनाथ शिंदे आणि मनसे यांची युती झाली तर. काय झालं या महानगरपालिकेमध्ये? 128 जागांची महानगरपालिका होती. त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 53 जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पक्षाला 50 जागा मिळाल्या. या दोघांची युती होती. बघा, निवडणुकीचा निकाल लागल्यावर शिंदेंच्या शिवसेनेने असं जाहीर केलं की महापौर आमचा बनेल. आता कल्याण डोंबिवली हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं होम पिच. तिथे जर शिवसेनेचा महापौर बनला तर रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठाच लयाला जाणार, त्या प्रतिष्ठेला कलंक लागणार. मग भाजपने याला आक्षेप घ्यायला सुरुवात केली. 2.5 वर्ष महापौरपद द्या वगैरे ज्या मागण्या मुंबईमध्ये शिंदेनी केल्या होत्या त्याच मागण्या तिकडे करायला सुरुवात केली. आता गंमत केली एकनाथ शिंदेनी तोडफोड करायला इतर पक्षांची. एकनाथ शिंदे वाकबगार आहेत. स्वतः ते फुटून निघाले शिवसेनेतून आणि गोहती प्रयोग त्यांनी केला. इतर पक्षातल्या लोकांना कसं फोडायचं, त्यांना काय द्यायचं, काय देवाणघेवाण करायची हे त्यांना चांगलंच माहिती आहे. यावेळेला एकनाथ शिंदे पिक्चरमध्ये नव्हते, पण श्रीकांत शिंदे पिक्चरमध्ये होते. त्यांनी सगळी सूत्र सांभाळली. वारसदार आहे एकनाथ शिंदेंचा, त्यामुळे हळूहळू तोही ट्रेन होतोय. त्यांनी काय केलं? पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंचे जे 11 नगरसेवक निवडून आले त्यापैकी 2 नगरसेवक त्यांनी पळवले अशा बातम्या आल्या. म्हणजे 2 नगरसेवक स्वतःहून एकनाथ शिंदेंच्या लोकांना भेटायला गेले, श्रीकांत शिंदेंना भेटायला गेले असं म्हणूया. त्याहीपेक्षा श्रीकांत शिंदे यांनी आपला महापौर बनावा म्हणून राजीव पाटलांशी समझोता केला. सोशल मीडियावर त्यांच्या भेटीचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. तिथे खासदार नरेश म्हस्के सुद्धा होते. राजीव पाटलांचे किती नगरसेवक निवडून आले आहेत? मनसेचे 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेचे 53 नगरसेवक अधिक मनसेचे 5 नगरसेवक, हे लक्षात ठेवा. म्हणजे एकनाथ शिंदेचे एकूण नगरसेवक झाले आहेत 58. बघा, प्रत्येकाला श्रीमंत बनायचं असतं. निवडून आल्यावर मी रिकव्हरी कशी करतो कॅम्पेनमध्ये, म्हणजे प्रचारामध्ये घातलेल्या पैशाची, हीच डोकेदुखी नगरसेवकांना असते. त्यामुळे प्रत्येकाला सत्तेत सहभागी होण्याची इच्छा असते. त्यामुळे आपल्याला काय राज ठाकरेंच्या नगरसेवकांनाच दोष द्यायला पाहिजे वगैरे अशातला प्रकार नाही. तर अशा प्रकारे शिंदे सेनेने मनसेला आपल्या जाळ्यात ओढलं. काडी इथे पेटलेली आहे कल्याण डोंबिवलीला, एवढं लक्षात ठेवा. ही आग जी आहे ती पसरू सुद्धा शकते. असो, बघा मुंबईतल्या घटना काय आहेत बघा. एकनाथ शिंदे हे त्यांचे नगरसेवक घेऊन गेले ताज लँडसेंडला. 3 दिवसाहून अधिक काळ तिथे ठेवले. भाजपला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भाजपवर असा दबाव आणला की बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी सुरू होते, यावेळेला तुम्ही शिवसेनेचा म्हणजे शिंदे सेनेचाच महापौर करा. म्हणूनच ते घेऊन गेले ना. त्यानंतर त्यांचे नगरसेवक कोण फोडणार होतो? पैसेवाल्या पक्षाचे नगरसेवक फोडणं कठीण असतं. जे श्रीमंत बनायला आलेले असतात ते
आपल्या पैसेवाल्या नेत्याबरोबरच राहतात, त्यांना काही विचारनिष्ठा नसते. त्यामुळे 29 नगरसेवक कोणाच्या भीतीने तिथे घेऊन गेले तर नाही, ते केवळ भाजपला ब्लॅकमेल करण्यासाठी घेऊन गेले. पण भाजपचे नेते म्हणा किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते म्हणा, शिंदेंचा हा स्वभाव ओळखतात आणि त्यांनी एक वेगळा डाव खेळला जो कुणालाच अपेक्षित नव्हता. तुम्ही बघितलं असेल तर 2 दिवसापूर्वी म्हणजे 19 जानेवारीला लोकसत्तेमध्ये ही बातमी आलेली आहे. बातमी काय आहे तुम्ही वाचलीही असेल. या बातमीने खळबळ उडाली. ठाकरे गट भाजपच्या पाठीशी, मुंबईच्या महापौर पदावरून उद्धव फडणवीस चर्चा. आता गंमत बघा, ही बातमी खरी आहे की खोटी आहे कोणी सांगायला तयार नाही. ही खरी बातमी आहे की प्लांटेड न्यूज आहे हेही कोणी श्रेष्ठ, ज्येष्ठ, कनिष्ठ पत्रकार सांगायला तयार नाही. मी एका वरिष्ठ नेत्याशी बोललो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या, तेव्हा ते हसायला लागले आणि म्हणाले, आता तुम्ही फक्त 10-12 दिवस गंमत बघा. गंमत म्हणजे काय? मी त्यांना विचारलं, ही बातमी प्लांटिंग आहे का? आणि प्लांटिंग असेल तर कोणी केलं आहे? म्हणजे फडणवीसांच्या माणसांनी केलं असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या माणसांनी केलं असेल? त्यांनी काही उत्तर दिलं नाही. ते असं म्हणाले, प्लांटिंग जरी आमच्या बाजूने झालेलं असलं तरी लोकसत्तांनी काय पहिल्या पानावर छापायची काही बातमी? गंमत बघा. या बातमीचा काही पुरावा असेल तर सांगा आम्हाला. कुठून फोन आला, कोणी फोन केला, उद्धव आणि ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉलवर भेटले का, व्हॉट्सॲप कॉल होता का? आम्हाला डिटेल्स द्या ना. तुम्ही राजकारण्यांकडून तपशील मागता, आम्ही तुमच्याकडून तपशील मागतो. मुद्दा असा आहे, शक्यता ही आहे की ही प्लॅन्टेड न्यूज असू शकते. ही प्लॅन्टेड न्यूज असू शकते. ही केवळ आणि केवळ शिंदेंवर दबाव आणण्यासाठी वापरलेली असू शकते. शिंदेंवर दबाव आणण्यासाठी ही बातमी वापरली. शिंदे थोडेसे बॅकफुटवर गेले आणि त्यांनी पलटवार केला कल्याण डोंबिवली. लक्षात येते का मी काय सांगतोय तुमच्या? कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांनी पलटवार केला. त्यांनी भाजपला बरोबर घ्यायचं नाही असं ठरवलं. 53 आणि 50 अशा जागा असताना, दोघांचा मिळून महापौर बनत असताना त्यांनी मनसेला आपल्या बाजूला घेतलं. शिवसेनेचे 4 सदस्य त्यांच्या बाजूला जातील तर त्यांचं बहुमत होतं. लक्षात घ्या, त्यांनी भाजपवर दबाव टाकण्यासाठी हे केलं असं मानायला जागा आहे. भाजप आणि शिंदे हे भांडण मिटलेलं नाही आहे आणि ते 2029 पर्यंत असंच चालू राहील ही शक्यता मला दिसते. प्रत्येक ठिकाणी राजकारणाचा हा खेळ होणार आहे आणि शिंदे आणि अजित पवार सत्तेमध्ये सहभागी असले तरीसुद्धा बाहेर भाजपचे विरोधकच आहेत आणि या विरोधकांना 2029 पर्यंत संपवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. दोघांनाही याची जाणीव आहे, कोणीही बेसावत नाही आहे. पहिला वार कोण करतो एवढंच दोघं जण बघतायत आणि भाजपसुद्धा बघताय. या खेळात तिघही मुरलेले आहेत. राजकारणाच्या खेळात तिघही मुरलेले आहेत. आपण सरकार पाळू शकतो हे भाजपला माहिती आहे. आपण कोणताही पक्ष फोडू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. त्यामुळे गंमत आहे. 2026 आहे. पुढची 3 वर्ष राजकारणाचा खेळ हा रंगणार आहे. मी तुम्हाला सांगतो, यामध्ये आपले हाल आहेत. खेळ रोमांचकारी असेल राजकारणाचा, पण गलिच्छ आहे लक्षात घ्या. खेळाची चर्चा करण्यात, खेळ बघण्यात मला तरी आनंद मिळत नाही हा. कारण सामान्य माणसाचे प्रश्न मागे पडून राजकारणाच्या कोलांटुड्यावरच चर्चा होते. मग सामान्य माणसाच्या मुद्द्यावर, नगरविकासाच्या मुद्द्यावर, पाण्याच्या मुद्द्यावर, विजेच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही. जीवनावश्यक मुद्दे जे आहेत ते मागे पडतात. मग शिंदेनी कशी कुरघोडी केली, भाजपने कशी प्रतिकुरघोडी केली, अजित पवारांनी मध्येच कसा बांबू घातला, यावरच चर्चा चालते. दुर्दैव आपलं सगळ्यांचं. आपले राजकारणी मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करून अशा प्रकारचा खेळ खेळतायत.